आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपली मुलं लहान असतात ना, तेव्हाच्या आठवणी प्रत्येक आईच्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या आठवणी असतात. आपलं मूल पहिल्यांदा हसतं, ते पालथं पडतं, रांगायला लागतं, हळूहळू धरून चालायला शिकतं, बोबडं बोलायला लागतं. हे सगळे क्षण ना आईच्या मनावर अगदी कोरलेले असतात. अगं तुला माहितीये, देवांश लहान होता ना तेव्हा काही केलं बोलेच ना. सगळ्यांना टेन्शन झालं, बाई हा बोलतोय की नाही. पण नंतर जो बोलायला लागला त्याची गाडी एकदम सुसाट सुटली आणि एकही शब्द न बोलणारा देवा नंतर इतका बोलायला लागला की आम्ही सगळे कान बंद करून घ्यायला लागलो. आणि आता तर काय, इतका मोठा बिझनेसमन झालाय. परदेशातली लोक सुद्धा त्याचं बोलणं ऐकतात. मला बाई खूप कौतुक आहे त्याचं. खरंय, प्रत्येक आईसाठी त्याचा मुलगा हा स्पेशलच असतो. आणि तुम्ही विसरलात का, तुमच्या मुलाचा आता वाढदिवस येतोय. हो, अगं मी कशी विसरेन त्याचा वाढदिवस. यावर्षी 30 वर्षाचा होणार माझा देवा. हो आई, आमच्या लग्नानंतरचा सरांचा हा पहिला वाढदिवस आहे. मला हा वाढदिवस ना खूप स्पेशल सेलिब्रेट करायचा आहे, म्हणजे त्यांच्या आठवणीत राहील असा. अगं तू त्याच्या आयुष्यात आलीस हे त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि तसंही तू देवांच्या आयुष्यातली सगळ्यात खास व्यक्ती आहेस. म्हणजे तुला असं वेगळं काही करायची गरज नाही. तू ऑलरेडी स्पेशल आहेस आमच्यासाठी. नाही आई, माझी अशी इच्छा आहे की हा वाढदिवस ना त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहायला हवा. त्यांच्यासाठी ना मला काहीतरी करायचंय. अगं मग कर की, कोण अडवते तुला. आणि तू एकदा ठरवलंस म्हणजे काय, काहीही झालं तरी तू ते करणारच. पण मला एकटीला नाही जमणार आहे. त्यासाठी मला माझ्या सासूबाईची मदत लागणार आहे. माझी मदत? अगं तू फक्त बोल, काय सांगू तुला. देवांच्या सगळ्या आवडीनिवडी तुला सांगते. नक्की? मग थँक्यू आई. थँक्यू. अशीच हसत राहा फक्त. बरं, आता गोड गोड बोलून काम नका करू, तुम्ही जा आराम अगं, करा. अगं, मी एवढं पीठ नको बनवते. नको नको, माहिती बडबड अरे, करता बाई. करता काम करायचं असतं तुम्हाला. हे बघा, तुम्ही बजेटची काही काळजी करू नका. माझ्या मुलाचा बर्थडे आहे, देवांश जहागीरदारचा, त्यामुळे तो थाटातच सेलिब्रेट व्हायला हवा. ऑफकोर्स येस. फक्त एक काम करा, देवांशच्या बर्थडेला VIPs येणार आहेत, मोठे मोठे बिझनेसमन येणार आहेत, आणि त्यामुळे ही बर्थडे पार्टी खूप ग्रँड असायला हवी. येस, आय नो तुम्ही या सिटीतले बेस्ट इव्हेंट मॅनेजर आहात. आय नो दॅट. हो, शुअर. डिटेल्स आपण नंतर बोलू.